5वी फ्री सर्व्हिस करायला, 5th फ्री सर्व्हिस करायला. तर ऑइल इथे आपण खाली गेलाय. त्याच्यानंतर एक्झॉटिक जे आपलं हिरोचं आहे इंजिन ऑइल ते टाकणार आहोत. त्याची किंमत बघू शकता 1150. आणि आपल्याला 5th सर्व्हिसचं जे बिल आलं आहे ते बिल आहे 1300. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलंच असेल, आपण चाललो आहोत 5वी फ्री सर्व्हिस करायला, 5th फ्री सर्व्हिस करायला. तर आपली अपॉइंटमेंट होती 12ची आणि 12 वाजून आता वाजले आहेत ऑलमोस्ट 1. तर ऑब्व्हियसली आपण लेट आहोत नेहमीप्रमाणे. बघूया 1:30 वाजता त्यांचा लंच टाईम आहे. तर गाडी आतमध्ये इन तर होईल, पण काम कधी चालू होईल माहीत नाही. तर आपल्याला ऑब्व्हियसली बेसिक सर्व्हिस तर आहे, पण ऑइल चेंज वगैरे आहे तर आपल्याला टाईम जाऊ शकतो. कारण का वॉशिंग त्यांचं इन हाऊस नाही आहे, बाहेर देतात. तर थोडासा टाईम आपल्याला पण जाऊ शकतो. बघूयात आपण किती वेळ लागतो, काय लागतो. आणि असेच तुम्ही ब्लॉगची मजा घेत राहा. 950 सबस्क्रायबर झाल्यात, तर लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर करा. आणि बघूयात आपण खर्च वगैरे किती येतो आणि काय एक्झॅक्ट होत आहे. गिअर थोडेफार जाम येत आहेत आपले, थोडंसं गिअर शिफ्टिंगला आपल्याला त्रास होतो आहे. ब्रेकिंग वगैरे तर बरोबर आहे, तरी पण एकदा 500 ब्रेक पॅड आपण नवीन टाकले होते, पुढचे एकदा ब्रेक पॅड आपण चेक करूयात. तर चला भेटू पुढे सर्व्हिस सेंटरला. ट्रायल त्याला घेताना आपण डायरेक्ट आता शूट करू. मला सांग ना 5th सर्व्हिसमध्ये काय काय होईल आता? 5th सर्व्हिसमध्ये आपला ऑइल चेंज होईल, त्यानंतर FSC किट आहे, राईट साईडचा कवर ओपन होईल, त्यामध्ये स्टेनर फिल्टर क्लीन होईल, त्यानंतर त्याची पॅकिंग लागेल, ट्रेन बोल्टचा वॉशर येईल आणि डीप स्टेकची ओरिंग येईल. त्यानंतर चेन क्लीन होईल, रेअर ब्रेक पॅड सॉफ्ट क्लीन होतील, फ्रंट ब्रेक पॅड क्लीन होतील, त्यानंतर पंचरची सेटिंग होईल, तसं जो न्यू चालू असेल तर ॲडजस्ट होईल, एअर फिल्टर क्लीन होईल तुमचा, त्यानंतर स्पार्क प्लगचा गॅप ॲडजस्ट करून क्लीन होईल. क्लीन होईल. आणि याची टोटल काय कॉस्ट काय येणार आपल्याला 5th सर्व्हिसची? 5th सर्व्हिसची आपल्याला 1500च्या आसपास होणार. 1500च्या आसपास. एक्झॅक्ट व्हॅल्यू आपण नंतर टाकूया, काम चालू होईल आता तेव्हा आपण बघूयात काय काय एक्झॅक्ट सर्व जे आम्ही सांगितलं ते सर्व काम होणार आहे बाईकमध्येच. तर ऑइल इथे आपण खाली गेलं आहे. त्याच्यानंतर एक्झॉटिक जे आपलं हिरोचं आहे इंजिन ऑइल ते टाकणार आहोत. त्याची किंमत बघू शकता 1150. आणि गाडीला मे बी साध्या वॉशची नाही, डिझेल वॉशची गरज आहे, कारण का पूर्ण माती अडकली आहे, चिपकली आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही पूर्ण गाडीच घाण आहे, नंबर प्लेट वगैरे. आणि इथे बघू शकता आपण डिझेल वॉशच करूयात एक्स्ट्रा चार्ज पे करून. दो फिल्टर आता है, एक है स्टैंडर्ड फिल्टर और एक है ये अपना जाली का फिल्टर. अच्छा. तो बाहर ना है इसीलिए अपन फिर से FSC किट नया डाल रहे थे. इसमें अपना ये ऑयल ड्रेन फिल्टर का आता है किट, उसका आ जाके पूरा क्लच कवर का, और ये अपना ऑयल बोल्ट का वाइपर आता है, और ड्रेन बोल्ट का ऊपर का वो बोरिंग आता है. ये 4-5 चीज़ इसमें आता है, 5 चीज़ इसमें. तो ये 5 चीज़ पूरी रिप्लेस हो जाएगी, पूरा रिप्लेस हो जाएगा. और ये अपने को जब भी ऑयल चेंज करते तो हर बार अपने को ये क्लीन करवाना पड़ता है, और ये साफ करवा के ये देखिए इसके अंदर कितना ज़्यादा कचरा निकल गया. ये इसके अंदर का एमरी है. ये इंजन जब भी चलता है तो ऑयल जितना भी रहता है एमरी इसी में जमा कर देता है. बाकी जब ऑयल चेंज करेंगे तो अपन ये सब क्लीन करके बाद में फिर से नया ऑयल डालेंगे तो ज़्यादा अच्छा रहेगा, नहीं तो इंजन में काम आने का ज़्यादा चांस है. तर हे सर्व किट जे आहेत ओरिंग वगैरेच्या आणि ज्या क्लचच्या वगैरे ते सर्व आपण चेंज करतो आहे. त्याच्यानंतर हे बेसिक आहे 5th सर्व्हिसमध्ये होतं. तर सर्व आपण किट वगैरे चेंज करून सील वगैरे नंतर मग ऑइल वगैरे चेंज होणार. आणि पूर्ण जी घाण वगैरे बघितली ती पूर्ण घाण वगैरे क्लीन होऊन नंतर परत लागणार. तर आता आपल्या हातात आहे करिश्मा नवीनवाली. टेस्ट राईड बघून घेऊया आपण. ॲनिमेशन तुम्ही बघितलं असेल. कॅमेरा अँगल तर आता काही एवढा माहिती नाही, मला ॲडजस्ट केला नाही आहे मी.
पिकअप तर गाडीमध्ये आहे इनिशियल, तर एकदा आपण टेस्ट राईड प्रॉपर करून बघूयात. आणि ह्याचा जर रिव्ह्यू पाहिजे असेल तुम्हाला तर लवकरात लवकर मला सांगा, याचा रिव्ह्यू व्हिडिओ घेऊन येऊ आपण तुमच्यासाठी. एक चांगला रिव्ह्यू व्हिडिओ पूर्ण एकदम डिटेलमध्ये. आता मी याच्या काही डिटेलमध्ये वगैरे नाही जात आहेत, कारण का मी तर आलो आहे सर्व्हिसिंगसाठी. आता आवाज तुम्हाला चांगला येत असेल तर ह्याच्या फक्त आता मी सर्व्हिसिंगसाठी आलो होतो एक्सपल्सचा. तर आपल्याला बाईक तिथे उभी भेटली तर आपण फक्त बघतोय चालवून. बाकी गाडी कशी वाटते, सूट करते की नाही हे पण आपल्याला आता कळणार नाही. मिरर नाही आहे तर अनकम्फर्टेबल होत आहे पूर्ण. एकदा उतरल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो. व्हायब्रेशन तर कमी आहेत, पिकअप चांगला आहे. एकदा डिटेल व्हिडिओ माझ्या मते बनवला तर पाहिजे. ॲडजस्टेबल वायझर दिलं आहे, इथून तुम्ही वायझर एक्सटेंड करू शकता. इथे बटन आहे, बटन प्रेस करून परत वायझर खाली करू शकता. फेअरिंग भरपूर मोठी आहे, टँक मेटलची आहे, बाकी पूर्ण फायबर बॉडी आहे. ट्रायल घेईपर्यंत एअर फिल्टर वगैरे साफ झाला, क्लीन झालं, पाठचे ब्रेक पॅड वगैरे झाले आहेत. पुढचे ब्रेक पॅडची आपण कंडिशन बघून घेऊया. एअर फिल्टर का कंडिशन क्या था? चलेगा ना. और पीछे का ब्रेक पैड? पुढच्या आपण ब्रेक पॅडची कंडिशन बघून घेऊया. कंडिशन आहे ब्रेक पॅडची. अभी एक सर्विस और चलेगा आराम से. तर बाईक आपली वॉश वगैरे होऊन आली. आता तुम्ही बघू शकता एकदम क्लीन, नीट अँड क्लीन. कुठे जरासाही डाग वगैरे नाही आहे, पूर्ण व्यवस्थित क्लीन. एकदम व्यवस्थित अशी क्लीन होऊन आली आता गाडी.
1 महिना झाला धुतली नव्हती. तर बाईकच्या सर्व्हिसिंग आपली झाली आहे आणि आत्ता 5th सर्व्हिसनंतर किलोमीटर झाले आहेत 7175 किलोमीटर. आता आपली 3 महिन्यानंतर सर्व्हिसिंग होणार आहे. 3000 किलोमीटर किंवा 3 महिने जे काय लवकर होईल ते त्या हिशोबाने. आणि आपल्याला 5th सर्व्हिसचं जे बिल आलं आहे ते बिल आहे 1367 समथिंग. मी इथे साईडला एक स्क्रीनशॉट त्याचा शेअर करतो. सर्व्हिस बोलतात हिरोमध्ये चांगल्या होत नाही, पण माझ्या हिशोबाने जर तुम्ही नीट प्रेमाने त्यांच्याशी बोललात आणि नीट इश्यू त्यांना सांगितलं तर इश्यू सॉल्व्ह व्हायला थोडासा टाईम लागतो. काही मेजर इश्यू असतील तर, पण बाकीचे जे नॉर्मल सर्व्हिस वगैरे आहेत ते तर पटापट होऊन जातात. आणि बिल तर 5th सर्व्हिसचं तुम्ही बघितलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि आज तुम्हाला माझा फेस बघायला नसेल भेटला तर लवकरच आपली लॉंग रूट होते आणि रुद्रा एकदम टकाटक रेडी आहे आता परत सर्व्हिस होऊन. तर लवकरच हिंट देतो मी, महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस एकदा करणार आहे आणि एकदा महाराष्ट्रात जसं 2 लॉंग राईड स्टेच्या प्लॅन आहेत. तर आपण बघूया लवकरात लवकर आपली कधी राईड प्लॅन होते. गिअर वगैरे स्मूथ पडतात सर्व्हिसनंतर. ऑब्व्हियसली सर्व्हिसनंतर थोडेसे ब्रेक स्लो लागतात तर ते तर होऊन जातील. लायनर आपले बरोबर होते, बाकी सर्व बरोबर होतं. कन्झ्युमेबल्स, त्याच्यानंतर आपल्याला ऑइल चार्ज आणि ती FSC किट काय ह्याची होती ती इंजिनची, त्याचा फक्त चार्ज लागला आपल्याला. तर चला भेटू परत एकदा नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. Thank you for the making of the part of the day. I will see you in the next video. Take care. Bye bye. Ram Ram.